नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वेकडून ग्रुप डी ची जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. उमेदवार फॉर्म भरण्यासाठी वाट पाहत आहेत. आता फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे, ए टू झेड प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन पासून तर प्रिंट पर्यंतची. आणि फॉर्म भरताना या चुका टाळल्या पाहिजे, नाहीतर फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट पण होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. आणि या ग्रुप डी ची संपूर्ण तयारी आता मराठीमध्ये करून घेण्यासाठी मित्रांनो आपण लॉन्च केलेले वंदे भारत बॅच, आणि ही लाईव्ह स्वरूपाची असणार आहे. येत्या 9 फेब्रुवारी पासून ही बॅच जे आहेत तर ते आपण सुरू करत आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही बॅच असेल. ग्रुप डी चा जो नवीन बदलता पॅटर्न आहे त्यानुसार ही बॅचची संपूर्ण आपण रचना केलेली. महाराष्ट्रातून खूप चांगले तज्ञ शिक्षक तुम्हाला याच्यात असतील. 10,000 प्रश्न तुम्हाला सरावासाठी मिळतील आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला टेस्ट सिरीज पण याच्यात आम्ही अवेलेबल करून देऊ. 1499 प्लस जीएसटी प्राइस असणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं किंवा हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. आता बघा, आपल्याला या वेबसाईटवर जायचंय. आता जर तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल ना, तर मला फक्त कमेंटमध्ये तुम्ही जे आहे तर लिंक टाईप करा, कारण की याच्या काही फ्रॉड पण लिंक येतील. फ्रॉड लिंक बघा, या काही फ्रॉड लिंक येते, सेम टू सेम दिसतात. आणि आपण गुगलवर सर्च करतो आरआरबी एनटीपीसी, आरआरबी ग्रुप डी लिंक, चुकीची लिंक देतात. ती चुकीची लिंक नको, म्हणून तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला कमेंटच्या बॉक्समध्ये डायरेक्टली ती लिंक जी आहे तर ती उपलब्ध करून देतो. ठीक आहे, म्हणून ते टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता आपण इथं जाऊया. बघा, ही वेबसाईट आहे. याच्यामध्ये थोडा एक चेंज केलेला आहे. एक फेक वेबसाईट बघा, त्यांनी पण सांगितलेले आहे की गव्हर्नमेंटची सेम टू सेम कोणीतरी फेक वेबसाईट जी आहे तर ती बनवलेली, ही ओरिजिनल आहे. ठीक आहे, बघा 2/3/2026 म्हणजे 2 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता. 31 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले. मी इथं अप्लाय या बटनावर क्लिक करतो. आता सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांनी मागच्या वर्षी एनटीपीसीचा फॉर्म भरला असेल, त्याच्यानंतर ग्रुप डी चा फॉर्म भरला असेल किंवा इतर कोणताही रेल्वेचा फॉर्म भरला असेल, त्यावेळी जर तुम्ही तुमचं एकदा अकाउंट बनवलं असेल ना, तर तुम्हाला आता पुन्हा अकाउंट बनवण्याची गरज नाही. पण जे नवीन उमेदवार आहेत ना, ज्यांनी 24 आणि 25 मध्ये अप्लाय केलेलं नाही, त्यांना नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल. कोणी म्हणेल सर मी 19 मध्ये भरला होता. नाही नाही मित्रांनो, पुढे सांगतो बघा, इथं दिसतं बघा क्रिएट अन अकाउंट. इथं जर मी क्लिक केलं, त्यांनी काय म्हटलंय, ज्यांनी 2024 आणि 25 मध्ये ऑलरेडी अकाउंट बनवलेले त्यांनी अकाउंट बनवू नका. त्याच अकाउंटवरून करा. तुम्ही डायरेक्ट आधारचा नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून डायरेक्टली तुमचं काम होऊन जातं, त्याला काही इश्यू येत नाही. म्हणून त्यांनी पुन्हा अकाउंट बनवू नका. पण जे पहिल्यांदाच फॉर्म भरतायत, ज्यांनी रेल्वेमध्ये आतापर्यंत फॉर्मच भरला नाही किंवा ज्यांनी 19 मध्ये भरला होता, ते काही कॅन्डिडेट असतील, त्यांनी मात्र नवीन अकाउंट इथं बनवायचं आहे. मग मी म्हणतो की ठीक आहे, ओके ओके या बटनावर क्लिक करतो की माझं अकाउंट नाही आहे. मग आता सगळ्यात आधी मला काय, कंट्री ऑफ नॅशनॅलिटी, तर मी इथं काय चूज करेल, इंडिया हे चूज करणार आहे. त्याच्यानंतर मला माझं नाव टाकायचंय. आता हे लक्षात घ्या, महिलांनी नेमकं कोणत्या नावाने फॉर्म भरायचा आहे, तर लक्षात घ्या इथं त्यांनी 10वीच्या याच्यावर फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, 10वीच्या याच्यावर फॉर्म भरायचा आहे. मग 10वीच्या याच्यावर मोस्ट प्रॉब्ली तुमचं जे माहेरचं नाव असेल ना, तर तेच येणार आहे. मग तुम्हाला इथं माहेरचंच तुमचं नाव टाकावं लागणार आहे. ज्यांनी नावात चेंजेस नाही केला त्यांना तर इश्यूज नाही, परंतु ज्यांचं आहे तर त्यांना पुन्हा हे नाव तुम्हाला इथं टाकावं लागतं. आता ज्यांनी लग्नानंतर नावात चेंज केलंय त्यांनी काय करायचं, इथे येस म्हणायचं. जेव्हा तुम्ही येस म्हणणार तर ते तुम्हाला एक नोटिफिकेशन देतं. ते काय सांगतं की तुमच्याकडे गॅजेट नोटिफिकेशन असलं पाहिजे किंवा रिलेव्हंट लिगल डॉक्युमेंट जसं की मॅरेज सर्टिफिकेट तुमच्या जवळ असलं पाहिजे. हे फार महत्वाचं. किंवा नावात बदलचं एक गॅजेट येतं, डायरेक्टली तुम्ही गॅजेट बदलू शकतात नावात बदलाचं, हे एक गॅजेट असतं. किंवा विवाह प्रमाणपत्र लावा, सगळ्यात बेस्ट विवाह प्रमाणपत्र महिलांना, ज्यांनी नावात चेंज केलेलं आहे त्यांनी, महिलांनी. आणि पुरुषांचे देखील काही नावांमध्ये मिस्टेक्स असतात, तर त्यांना गॅजेट लागतं तिथं, हे लक्षात घ्या. आय अंडरस्टँड अँड अग्री, मी याच्यावर क्लिक करतो. ओके, इथं तुम्हाला नवीन बदललेलं नाव टाकावं लागतं. डेट ऑफ बर्थ 10वीच्या याच्यावर आहे तीच चालणार आहे. प्रॉब्लेम काय आहे, 10वीच्या याच्यावर काहींची काय 1 जून आहे, म्हणजे राष्ट्रीय वाढदिवस आहे तो, आणि आधारवर वेगळी आहे, बर्थ सर्टिफिकेटवर तर त्याच्यापेक्षाही वेगळी आहे. म्हणजे असे काही कार्यकर्ते तर त्यांच्या फक्त 10वीचे गृहीत धरली जाणार आहे. पुन्हा इथं टाकायची. त्याच्यानंतर लक्षात घ्या, जेंडर इथं सिलेक्ट करू शकतो तुम्ही. पुढे तुमचं वडिलांचं नाव, ओके, ते पण कधी 10वीच्या याच्यावर जे आहे तेच नाव टाकायचं. आईचं पण नाव 10वीच्या याच्यावर जे आहे तेच टाकायचं. त्याच्यानंतर ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडीला जनरल ओटीपी म्हणायचा, तो ओटीपी जाईल, ईमेल आयडी टाकायचा. मोबाईल नंबर टाकायचा. आता इथं काय करायचं, व्हेरिफिकेशन थ्रू आधार. मी तेच म्हणेल की तुम्ही इथं व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर करू शकता. सगळ्यात बेस्ट काय, आधारला करा, पण आधारसाठी तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे. आता मी काय करतो, व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड. मग आता मला काय करायचं, इथं माझा आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे. काय टाकावा लागणार आहे, आधार कार्ड नंबर. आणि आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक असेल ना, त्याला ओटीपी जाणार आहे, तो ओटीपी मी इथं टाकणार आहे. आणि हे फार महत्वाचं आहे, एकदा तुम्ही हे काम केलं ना, तुमचं काम खूप सोपं होणार आहे. ज्यांना डिजी लॉकर घ्यायचंय ना, मग त्यांना ती प्रोसेस थोडी वेगळी होऊन जाते. मग बाकीच्या गोष्टी भराव्या लागतात. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तुम्ही ते करा.
पासवर्ड क्रिएट करा, आय एम नॉट रोबोट, प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट, एवढं जर तुम्ही भाग केला तर तुमचं काय होणार आहे, रेल्वेचं एक अकाउंट जे आहे तर ते बनून जाणार आहे. तर एवढी ही महत्वाची प्रोसेस होती मित्रांनो. ठीक आहे, आता पुढे फॉर्म भरायचं बाकी बरं का. आता फक्त तुमचं अकाउंट क्रिएट झालं, अकाउंट तुमचं क्रिएट झालं बघा. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर पुन्हा त्या पेजवर यायचं. आता या पेजवर यायचं पुन्हा बॅकला, अप्लाय, आणि इथं म्हणायचं, इथं दोन ऑप्शन आहेत, लॉग इन विथ आधार आणि लॉग इन विथ आरआरबी अकाउंट क्रेडेन्शियल. आरआरबी अकाउंट क्रेडेन्शियल मध्ये तुम्हाला काय लागेल, तुमचा मोबाईल नंबर किंवा तो पासवर्ड बनवला तर तो. आता जनरली काय होतं, आता मला सुद्धा पासवर्ड लक्षात राहत नाही, मी काय केलंय, मी कसे लॉग इन मारतो माहिती आहे का, याला आधारने लॉग इन मारतो. मी तो मोबाईल नंबर टाकतो आणि तुमचा हा मोबाईल नंबर म्हणजे हा तिथला पाहिजे. त्याच्यानंतर आधारला जो असतो ना त्याला ओटीपी जातो, आधारच्या याला ओटीपी जातो डायरेक्टली. ओटीपी टाकला डायरेक्टली लॉग इन होऊन जातं. एकदम सिंपल प्रोसेस यांनी यावेळी बनवलेली आहे. रेल्वेने खूप चांगली मेहनत केलेली दिसते बघा. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, ओटीपी जातो, ओटीपी टाकायचा, तुमचं लॉग इन होऊन जातं. आता इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन्स असतात बघा. इथं काय म्हटलेले की 13 भारतीय भाषांमध्ये आता ही परीक्षा होते. ओके, त्यांनी पण इथं सांगितलं 13 भारतीय भाषा. बघा ऑनलाईन ऍप्लिकेशनवर जायचं आपण. ऑनलाईन ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर तुम्हाला पहिले आरआरबी चूज करायचं, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला झोन जो आहे तो चूज करायचा. इथं कोणत्या आरआरबी मधनं फॉर्म भरावा. आता समजा महाराष्ट्रात असेल, मी त्यांना सांगेल की तुम्ही काही जास्त फंद्यात पडू नका, हे 5 सेफ झोन, 5 डेंजर झोन, याच्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे. पण तरी पण तुम्हाला जर काही असेल ना, म्हणजे ज्यांना थोडं महाराष्ट्राचं जिकडंच पाहिजे असेल त्यांनी शक्यतो मुंबईत जे आहे आरआरबी चूज करून टाका. मुंबईला जास्त पण जागा आहेत बघा. डिबार आणि इथं हे क्लिक करायचं आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं. आता समजा मुंबई चूज केलं गेलं, आता मुंबईच्याच मला जागा दिसतील. आता पर्सनल डिटेल्स, ही काही पर्सनल डिटेल्स ऑलरेडी राहते ते टाकलेली. आता काय टाकावं लागतं बघा, मॅरिटल स्टेटस तुम्हाला टाकावं लागतं, मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत, डिवोर्स वगैरे काय असेल ते. रिलीजन, धर्म चूज करावा लागतो. मदर टंग, तुम्ही इथं मदर टंग काही करू शकता. आता चॉईस ऑफ एक्झामिनेशन, हे फार महत्वाचं आहे बरं का मित्रांनो, कारण की हेच तुम्हाला ज्या 13 भाषा दिलेल्या आहेत त्या जनरली अजूनही महाराष्ट्राची मुलं हिंदी निवडतायत, म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश हे निवडतायत. पण मी सांगतो मराठी पण तुम्ही निवडू शकतात. आता मराठी पण चांगल्या पेपर त्या मराठीमध्ये काढतात, तर इथं शक्यतो तुम्ही मराठी निवडावं, एक चांगली गोष्ट आहे. पण ज्याचा अभ्यासच हिंदीमध्ये झालेला असेल किंवा इंग्लिशमध्ये झालेला असेल ना, ते त्या पद्धतीने भाषा चूज करू शकतात. इथं आयडेंटिफिकेशन मार्क, हे फार महत्वाचं आहे. मुलांना माहिती नसतं काय आयडेंटिफिकेशन मार्क आहे त्यांचा. ठीक आहे बघा, हा ऍड्रेस असतो, शक्यतो आधारवरचा ऍड्रेस आहे तोच टाकण्याचा प्रयत्न करा. पुढे कम्युनिटी डिटेल्स, जेव्हा तुम्ही तिथं कम्युनिटी सिलेक्ट करतात बघा, ओपन, SC, ST, OBC, EWS, यापैकी कुठली एक कम्युनिटी तुम्हाला जी आहे तर ती चूज करायची असते. लक्षात घ्या, कम्युनिटीचा जो लाभ आहे ना तुम्हाला, तो तेव्हाच मिळतो जेव्हा तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं SC, ST किंवा OBC सर्टिफिकेट असतं. शक्यतो SC, ST लागत नाही, पण ओबीसीला कंपल्सरी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं. याला प्रॉब्लेम असा माहितीये का, की जे NT कास्ट आहे, VJ कास्ट आहे, SBC आहे आणि त्याच्यानंतर OBC आहे आपली महाराष्ट्राची. आता जनरली हे पण ओबीसी मध्ये येतात. सेंट्रल मध्ये हे जे भटक्या विमुक्त जमाती आहे ना, या पण ओबीसी कॅटेगरीमध्येच येतात. म्हणून त्याच्यासाठी सेंटरने काय सांगितलं की असं प्रत्येक राज्यात कोणी NT मध्ये असेल, कोणी VJ, कोणी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असेल, आम्हाला कसं कळणार आहे. तर त्याच्यासाठी काय म्हणतात, आमचा एक फॉर्मॅट आहे ओबीसीचा, त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही या जाती आम्हाला करून द्या. काही राज्यांमध्ये असं आहे की काही जाती राज्यांमध्ये ओबीसी मध्ये पण केंद्राच्या लिस्टमध्ये ओबीसी नाही, म्हणून ते सेंट्रलचं ओबीसीचं सर्टिफिकेट मागतात. SC, ST ची पूर्ण देशात आहे ना एकच यादी आहे, म्हणून तो SC, ST चा गोंधळ होत नाही. आणि SC, ST चं नाव ऍड करण्यासाठीच राष्ट्रपतींची थोडीशी मंजुरी लागते, म्हणून SC, ST चा कास्ट सर्टिफिकेट विषयी तेवढा इश्यू येत नाही. बघा, ओबीसीला सोबतच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण लागतं, कारण की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तरी तुम्हाला भरता येत नाही. सोबत त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला 1 मार्च 2025 नंतरचं तुमच्याजवळ ओबीसी सर्टिफिकेट असलं पाहिजे. सोबत नॉन क्रिमिनल हे 1/4/2025 नंतरचं तुमच्याजवळ जे आहे तर ते असलं पाहिजे. आता पुढं बघा, इथं कम्युनिटी तुम्हाला चूज करायची. दुसऱ्या याच्यात जे मी तुम्हाला आता सांगत होतो ना सगळ्या काही गोष्टी, बघा कम्युनिटी ओबीसी चूज केलं, ओबीसी क्रिमिनल बघा, सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं, नेम ऑफ द कास्ट, सर्टिफिकेट नंबर. आता इथं सेंट्रलचे जे तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल ना ओबीसीने ते टाका. SC, ST वाल्यांनी त्यांचं स्टेटचं टाकलं तरी चालतं बरं का, पण तरी पण त्यांनी एक सेंट्रलचं निघतं, त्यांनी एक फॉर्मॅट दिलं, तो काढला तर बेस्ट होऊन जातं. पुन्हा एक सर्व्हिसमॅनचं इथं विचारले, दिव्यांग व्यक्तींविषयी इथं विचारले. जर असेल तर माहिती टाका, म्हणजे कोणी एक सर्व्हिसमॅन असेल तर ही सर्व माहिती भरा, दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांनी ही माहिती भरा. पुढे बघा, स्क्राईब म्हणजे लेखनिक पाहिजे का. त्याच्यानंतर EBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी लय फरक आहे मित्रांनो. EBC हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे. हा याचा जातीचा काही संबंध नाही, म्हणजे हा एका जातीशी संबंधित नाही, व्यक्तीची उत्पन्नाच्या संदर्भातले. याला काही कन्सेशन वगैरे भेटतात फी मध्ये, तर तो
पार्ट लेच वेगळा आहे, म्हणून तो तुम्ही कन्फ्युज करू नका. पुन्हा रेल्वेमध्ये सर्व्हिंग एम्प्लॉई आहात का, येस किंवा नो, आणि त्याच्यानंतर ती माहिती भरावी लागते. त्याच्यानंतर कोर्स कम्प्लीट केला का, हा फार महत्वाचा आहे, कारण की अप्रेंटिस केली आहे का. बरेच विद्यार्थी अप्रेंटिस करतात बरं का रेल्वेमध्ये, दरवर्षी अप्रेंटिस करतात. तर त्यांच्यासाठी बघा एनसीबीटीचं अप्रेंटिस किंवा रेल्वेमधनं अप्रेंटिस केली का, बघा हे सगळी माहिती त्यांना इथं जे आहे तर ती विचारली जाते. ओके. पुढे बँक अकाउंट मागितलं जातं, ते 500 रुपये आणि ते 400 रुपये जे घेतात ते आपल्याला परतही करावे लागतात ना त्यांना, त्याच्यामुळे ते डिटेल्स इथं मागतात. पुढे क्वालिफिकेशन फार महत्वाचं आहे बघा. 10वीचं क्वालिफिकेशन आपल्याला महत्वाचं टाकायचं, कारण की ही 10वी बेसवर परीक्षा मित्रांनो. ज्यांचं 10वी असेल ना त्यांनी 10वी सोबत, ज्यांचं 12वी असेल 12वी आणि पदवी लेवल पर्यंतचं. आणि मी तुम्हाला सांगतो, एकदा काही माहिती टाकली ना, पुढच्या रेल्वेचा कुठलाही फॉर्म येऊ परत परत माहिती टाकण्याची गरज पडत नाही, रेल्वेमध्ये ऑलरेडी सेव्ह राहतं. म्हणून शक्यतो काय करा माहितीये का, एकदाच टाका, ते एडिट आणि त्याला इश्यू होतं बरं का, नंतर ते डिलीट पण होत नाही. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. बघा इथून काय सिलेक्ट करायचं, मॅट्रिक्युलेशन किंवा SSLC स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, पासिंग सिलेक्ट करा, रोल नंबर सिलेक्ट करा, तुमचं सिरियल नंबर आणि तुमची टायपिंग मध्ये इफिशियन्सी वगैरे आहे का ते पण इथं विचारून टाकतात ते सुरुवातीला. बघा इथं लगेच तुमचं ऍड केल्यावर इथं ऍड होऊन जातं. इथून तुम्ही एडिट डिलीटचं ऑप्शन दिसतं, पण ते शक्यतो होत नाही बरं कधी कधी. तर म्हणून, आणि इथं क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही तुमचे क्वालिफिकेशन टाकू शकतात वेगवेगळे. 12वी बघा हे 10वी आहे, नॅक, ITI, त्याच्यानंतर डिप्लोमा, 12+ किंवा इक्विव्हॅलंट, मास्टर डिग्री, बॅचलर डिग्री, ही सगळी माहिती तुम्ही टाकू शकता. आता सगळ्यात महत्वाची स्टेज ते म्हणजे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं. फोटो मध्ये एक लक्षात घ्या, कोणताही चष्मा घालू नका, कोणतीही कॅप जी आहे तर ती घालू नका. अशा पद्धतीने तुमच्या याच्यावर शायडोनी आली पाहिजे. त्याच्यानंतर चष्मा वरती लावून बसू नका, किंवा असं जे जॅकेट आहे त्या जॅकेट घालून बसू नका, नॉर्मली बसा. सोबत व्हाईट कपडे घालू नका मित्रांनो, व्हाईट कपडे त्यांनी नाही सांगितले, व्हाईट कपडे घालू नका. आणि बॅकग्राऊंडला थोडंसं डार्क बॅकग्राऊंड जे आहे तर ते असू द्या, म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड असू द्या, आणि तुम्ही डार्क कपडे घाला, म्हणजे फोटो जो आहे तर तो प्रॉपर येणार आहे. फोटोला लय तो जीव खातो बरं का, फोटो लवकर करतच नाही. पांढऱ्या रंगाचे कपडे टाळावे, हे महत्वाचे. त्याच्यानंतर गडद रंगाचे कपडे निवडा, जेणेकरून बॅकग्राऊंडची मॅच होईल. सोबत बॅकग्राऊंड हा प्लेन असावा, चेहरा स्पष्ट दिसेल इतका पुरेसा प्रकाश पण असावा. कॅमेरा बरोबर डोळ्यांच्या रेषेत आय लेवल असावं, म्हणजे तिथं ते सर्कल क्रिएट होतं आणि त्या सर्कल मध्ये आपल्याला आपला चेहरा ठेवावा लागतो इथं जेव्हा कॅमेरा तुम्ही ऑन करता तेव्हा. तर ते महत्वाचं आहे. फ्रेमच्या मध्यभागी असावा, चेहरा खूप जवळ किंवा लांब नको. चेहऱ्यावर कुठली टोपी, मास्क आणि चष्मा नकोय, तरच तुम्हाला ते जे आहे तर ते भरता येणार आहे. बघा इथं लाईव्ह इमेज घ्यावी लागते, किंवा मोबाईल मधून पण तुम्ही लॉग इन करून ते घेऊ शकता, तो काही इश्यू येत नाही. पुढे लक्षात घ्या की तुम्हाला फक्त 3 वेळा 5 मिनिटांमध्ये 3च वेळा अलाउ केलं जातं, नंतर ते थोडं वेळ देतात, मग नंतर आपल्याला पुन्हा करावं लागतं. कॅप्चर लाईव्ह इमेजेस मी इथं केलं. पुढे साईन आपल्याला करावी लागते. साईन लक्षात ठेवा की 49 KB ते 30 KB मध्ये पाहिजे. 49 ते 30 KBच्या दरम्यान जे आहे तर ते तुम्हाला तुमची सही पाहिजे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे आता इथं RRB मुंबई आलं. आता इथं तुम्हाला ज्या ज्या काही पोस्ट, ज्या ज्या काही जागा याच्यासाठी असतात RRB, तेवढ्याच इथं दिसते. बघा इथं या सगळ्या ऑर्डर तुम्हाला इथे दिसतात. बघा आता तुम्हाला काय करायचं, प्रिफरन्स तुम्हाला इथं द्यावा लागतो मित्रांनो, प्रिफरन्स तुम्हाला इथं द्यावा लागतो. ओके. आता हे काय असतं मित्रांनो, हे ना एका बाजूला सगळा तुमचा प्रिफरन्स दिसतो. याच्यामध्ये काय असतं की इथं RRB तुम्हाला इथं सिलेक्ट इथं दिसतात, तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्यावर फक्त टिक करावं लागतं. ज्याच्यावर टिक करा, फॉर एक्झाम्पल मी असिस्टंट ट्रॅक मशीन CR याच्यावर पहिल्यांदा टिक केलं म्हणून ते 1 नंबरला गेला, आणि इथून पण तुम्ही वरती खाली करू शकतात बरं का, तो काही इश्यू येत नाही. आणि हा ऑर्डर फार महत्वाचा आहे, कारण की याच्यानुसार फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप चांगले मार्क मिळाले, 1 नंबरची पोस्ट मिळून जाते, आणि तुम्ही ना अरे 4 नंबरची लय भारी होती, मला लक्षात नाही राहिलं ते. म्हणून आत्ताच 2 गोष्टीत, एक तर झोन सिलेक्ट करताना विचार करा, दुसरं ही जी पोस्ट आहे याचा प्रिफरन्स, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेऊनच येतोय. कोणाचे पदाचे काय काम आहेत, कोणाला काय प्रिफरन्स द्यावा, महिलांनी काय प्रिफरन्स द्यावा, पुरुषांनी काय द्यावा, आणि ज्यांना पुढची स्टडी करायची त्यांनी काय प्रिफरन्स द्यावा. तर हे अशा पद्धतीने मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून शक्यतो काही घाई करू नका, पूर्ण फेब्रुवारी महिना पडलाय, मार्च मध्ये पण थोडं एक्सटेंड होईल, म्हणून थोडं व्यवस्थित पद्धतीने रिसर्च करूनच तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो भरला पाहिजे. इथं हा प्रिफरन्स देणं इथं फार महत्वाचं असतं. पुन्हा इथं तुमची साईन वगैरे, इथं प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन करायचं असतं. तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन जे आहे दिसतं ते डाउनलोड करून ठेवायचं, कामात येतं ते. त्याच्यानंतर आय हॅव रिचेक ऑल द डिटेल्स, आणि इथं सबमिट या बटनावर क्लिक केलं. बघा ऍप्लिकेशन मध्ये स्पष्ट म्हटलं की एकदा सबमिट केल्यानंतर परत एडिट होणार नाही, म्हणून आता 4 वेळा काही जे आहे तर ते चेक करून घ्या. ओके. पुन्हा बघा पेमेंट डिटेल्स. ओके, पेमेंट डिटेल्स वगैरे टाका, पेमेंट वगैरे भरा. आता एडिट करण्यासाठीची एक स्पेशल विंडो ओपन होते, त्याच्यामध्ये जर तुमच्या काही चुका झाल्या असतील ना त्या तुम्ही करता येतात. त्या
एडिट पण आता तरी पण जे आहे फॉर्म व्यवस्थित बघूनच जे आहे तर तुम्ही केलं पाहिजे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जातो मित्रांनो. आणि याची एक संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आपली एक वंदे भारत बॅच मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुमच्यासाठी आपण काय केलेलं आहे की सर्व काही गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय. कारण की आता मराठीमध्ये परीक्षा होतात, मराठीमध्ये मुलांना साहित्य नसतं, तर या बॅचच्या माध्यमातून चांगलं काम करू शकतात ते. आणि हे लाईव्ह स्वरूपात होणार आहे, म्हणजे काही रेकॉर्डेड लेक्चर्स नाही, सर्व काही तुम्हाला लाईव्ह असणार आहे. लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. आजच ही बॅच जी आहे तुम्ही जॉईन करून टाका. येणाऱ्या व्हिडिओमध्ये झोन असेल, प्रिफरन्स असेल, त्या सर्टिफिकेट असतील, कागदपत्र असतील, या सगळ्यांविषयी मी माहिती देणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.